महापालिकेच्या निवडणुकीसाठी दाखल करण्यात आलेल्या अर्जांची छाननी पार पडली आहे। या छाननीमध्ये माजी नगरसेवक प्रमोद सूर्यवंशी, भाजपाचे उमेदवार उदय बेलवलकर यांच्या अर्जांवर आक्षेप घेण्यात आले होते। मात्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी हे आक्षेप फेटाळून लावलेत। महापालिकेच्या निवडणुकीसाठी मंगळवारपर्यंत अर्ज दाखल झाले होते। बुधवारी दाखल झालेल्या अर्जांची छाननी पार पडली आहे। प्रभाग क्रमांक 12 मध्ये सर्वसाधारण गटातून काँग्रेसकडून प्रमोद सूर्यवंशी निवडणूक लढवत आहेत। त्यांच्या विरोधात भाजपकडून माजी नगरसेवक संजय यमगर निवडणूक रिंगणात आहेत। यमगर यांनी सूर्यवंशी यांच्या अर्जावर हरकत घेतली। 2008च्या महापालिकेच्या सभागृहात सूर्यवंशी होते, त्यावेळी त्यांनी लेटर पॅडचा खर्च महापालिकेवर टाकला होता। याची वसुली लेखापरीक्षणात लागली होती। ही रक्कम त्यांनी भरल्याची पावती दाखवली, त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी हा आक्षेप फेटाळून लावला। तर प्रभाग क्रमांक 14 मधील नागरिकांच्या मागास प्रवर्गातून उदय बेलवलकर निवडणूक लढवत आहेत। त्यांच्या विरोधात अशोक मालवणकर यांनी आक्षेप घेतला। उदय बेलवलकर हे पिढीजात दैवज्ञ समूहाचे आहेत। त्यांनी अर्जात सोनार जातीचा उल्लेख केलाय। शिवाय जातीच्या दाखल्यावर देखील सोनार हा उल्लेख आहे, पण सोनार जातीशी त्यांचा काही संबंध नाही, त्यामुळे त्यांचा अर्ज अपात्र करावा अशी मागणी केली। या संदर्भात त्यांनी काही न्यायालयाचे मुद्दे देखील मांडले। मात्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जातीचा दाखला हा सोनार आहे, जात पडताळणीसाठी देखील त्यांनी अर्ज दाखल केलाय। तसे टोकन देखील जोडले गेले। यात दैवज्ञ जातीचा उल्लेख नाही, सोनार जातीचा उल्लेख असल्याचं सांगून हा अर्ज निकाली निघाला। यांसह सांगली शहरातील अनेक उमेदवारांवर किरकोळ आक्षेप घेण्यात आले होते।